आणि आता बातमी राज्यातनं, कारण राज्यात गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे दर स्थिर असले तरी येत्या 2 महिन्यात महाराष्ट्रात कांद्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनीच ही भीती व्यक्त केली आहे. पण पाशा पटेल यांच्या या इशाऱ्याची नेमकी कारणं काय आहेत पाहूया त्या संदर्भातला हा एक रिपोर्ट. पावसाच्या अनियमिततेचा कांद्याला बसणार फटका. ऐन सणासुदीच्या दिवसात कांदा रडवणार. कांद्याचा बाजारातील उपलब्ध साठा झपाट्यानं घटतोय. देशाच्या एकूण कांदा उत्पादनापैकी निम्मा वाटा उचलणाऱ्या महाराष्ट्रातच येत्या काळात कांद्याची टंचाई जाणवणार आहे. हा इशारा दिलाय राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी. बाजारातील चढ उतारामुळे कांदा उत्पादकांचं होणारं नुकसान टाळण्यासाठी कांदा धोरण तयार करण्यात आलंय. त्यासाठी पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारनं एक समितीही गठीत केली आहे. ही समिती सध्या देशभरातल्या कांदा बाजारांचा अभ्यास करते आहे. या अभ्यास दौऱ्यावेळी माध्यमांशी बोलताना पाशा पटेल यांनी येत्या 2 महिन्यात कांद्याची भीषण टंचाई जाणवणार असल्याचा इशारा दिलाय. कांद्याच्या संभाव्य टंचाईची कारणं काय हे जर आपण पाहिलं तर कांदा पिकाला मे महिन्यातल्या अवकाळी पावसाचा फटका बसलाय. सध्या खानदेशात पावसानं दडी मारल्यानं कांदा लागवडीचं क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. साधारण ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये खरीपाच्या कांद्याची लागवड होते. पण या कालावधीमध्ये पावसाचं प्रमाण कसं राहील याबाबत अंदाज नसल्यानं लागवडीबाबत साशंकता आहे. त्यातच सरत्या हंगामात घाईघाईत झालेली कांदा विक्री आणि साठवणुकीच्या सुविधांचा अभाव ही सुद्धा आगामी काळातल्या कांद्याच्या संभाव्य टंचाईची कारणं सांगितली जात आहेत. पुढील 2 महिन्याच्या कालावधीमध्ये देशामध्ये कांदा टंचाई निर्माण होईल अशी भूमिका राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्ष यांनी जाहीर केली आहे. परंतु त्यांनी मत जे नोंदवलं आहे ते धादांड खोटं आहे. कुठल्याही प्रकारे राज्यामध्ये देशामध्ये कांद्याची टंचाई नाही. देशांतर्गत कांद्याची गरज भागून विदेशातही कांदा आपण जास्तीत जास्त निर्यात करू शकतो इतका पुरवठा आहे. महाराष्ट्र असेल किंवा देशातील कुठल्याही बाजार समित्यांमध्ये आज दैनंदिन कांद्याची आवक जर आपण बघितली तर मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक येत आहे. असे असताना सरकारकडून हस्तक्षेप करून कांद्याचे बाजारभाव पाडण्यासाठी काही जर षडयंत्र झालं तर महाराष्ट्रातील व देशातील कांदा उत्पादक शेतकरी याचा तीव्र शब्दात निषेध करतील, मोठं आंदोलन करतील आणि याचा परिणाम मुंबई व दिल्लीमध्ये या पुढील काळामध्ये कांदा उत्पादकांकडून दिसेल. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडे कांदा हा स्टॉक मध्ये आहे. मुळामध्ये हे ज्यांनी पेपरला दिलं ते राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहे आणि कांदा धोरण कमिटीचे ते अध्यक्ष आहे. मुळामध्ये ज्या शेतकरी नेत्यांनी शेतकऱ्यांसाठी आयुष्य घातलं आणि तीच व्यक्ती जर अशा चुकीच्या बातम्या जर पेरून केंद्र सरकारला निर्यात बंद करण्यात जर भाग पाडत असेल तर ही मोठी शोकांतिका आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रात कांद्याच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली होती. यंदाही पावसाच्या अनियमिततेमुळे लागवड घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात कांद्याची टंचाई निर्माण झाल्यास बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे. अशा वेळी ग्राहकांच्या खिशावर भार पडण्याची शक्यता असली तरी शेतकऱ्यांना मात्र चांगला दर मिळू शकेल. सध्या नाफेड आणि NCCF कडून मूल्य स्थिरीकरण योजनेअंतर्गत प्रति क्विंटल 2125 रुपयांनी कांदा खरेदी सुरू आहे. देशात 2025-26 या वर्षात आतापर्यंत 327.40 लाख मेट्रिक टन कांद्याचं उत्पादन झालंय. त्यापैकी एकट्या महाराष्ट्रात 151.10 लाख मेट्रिक टन कांद्याचं उत्पादन झालंय. गेल्या वर्षी म्हणजे 2024-25 मध्ये महाराष्ट्रात 170.99 लाख मेट्रिक टन उत्पादनाची नोंद झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याच्या उत्पादनात साधारण 20 लाख मेट्रिक टनाची घट झाली आहे. यावर्षी त्यात अजून घट होण्याचा अंदाज आहे. मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानं कांद्याचं मोठं नुकसान केलंय. त्यातच कमी दरामुळे अनेक शेतकऱ्यांनी साठवणूक न करता कांदा तातडीनं विकून टाकला. परिणामी बाजारातील उपलब्ध साठा झपाट्यानं कमी झालाय. राज्यात नाशिक, पुणे, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, सातारा आणि सोलापूर हे प्रमुख कांदा उत्पादक जिल्हे आहेत. मात्र उत्पादन वाढूनही साठवणुकीचा प्रश्न कायम असल्यानं दरवर्षी शेतकऱ्यांचं नुकसान होतं. त्यामुळे कांदा 10 ते 12 महिने सुरक्षित राहील अशी आधुनिक साठवणूक व्यवस्था उभारण्याची गरज तज्ज्ञ व्यक्त करतायत. तशी व्यवस्था राज्य सरकार तयार करत असलेल्या कांदा धोरणातून उभारली जाईल अशी अपेक्षा आहे. अन्यथा कांदा कधी शेतकऱ्यांना तर कधी ग्राहकांना रडवतच राहणार हे नक्की.
प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.